टॉस विन आहे मुंबई पलटण. पहिली फलंदाजी करायचा निश्चय घेतलाय. बॅटिंगला आहे विनू कदम, नॉन बॅटिंगला सूरज पवार. खूपच सुंदर प्रकारे बद्रू यांनी फिल्डिंग केली. त्यांना पहिला चान्स भेटला पहिल्या मॅच नंतर, ही शेवटची मॅच. त्यांना दुसरा चान्स भेटलाय. पाहूया, आकाश खूपच उत्कृष्ट बॉलिंग टाकताय. ज्यांना हा जोरात टाकायचा प्रयत्न होता, पण हा लेग साईडच्या दिशेने गेलाय आणि अंपायरनेच दिलाय वाईट. वाईट प्लस. जॉन्टीकडे कॅच गेली आणि ही कॅच जॉन्टी यांनी उत्कृष्ट प्रकारे पकडली आहे. जे आतापर्यंत संतोष चांगली फलंदाजी करत होते त्यांना बाद केलंय आकाश यांनी. खूपच सुंदर बॉलिंग टाकली आहे आकाश यांनी.
ओव्हर 5 बॉल 5 रन 2 विकेट. नेक्स्ट बॅट्समन आहे आकिब. नॉन स्ट्राईकवर आहे आकिब, जे पूर्ण या टुर्नामेंटमध्ये खूपच चांगल्या प्रकारे फलंदाजी, गोलंदाजी, फिल्डिंग खूपच चांगल्या प्रकारचे करत आले. त्यांना आता वरती दुसऱ्या झोनमध्ये त्यांना चान्स भेटलाय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करताय. आणि मागच्या मॅचला सूरज यांनी खूपच उत्कृष्ट प्रकारे फटके लावले होते, षटकार आणि चौकार. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे ते फलंदाजी करताय. बॉलर नेम पठाण, लेफ्ट आर्म स्पेसर. सूरज पवार स्ट्राईक. पाहूया पठाण टू सूरज. मी सांगितलं होतं कशा प्रकारे फलंदाजी करतात आणि त्यांनी त्याचं दर्शन करून दाखवलंय. पठाण यांच्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे, पण त्या एक्सपिरियन्सला त्यांच्या टॅलेंटच्या जोरावर सूरज यांनी चौकार आणलाय. पाहूया पुढचा गोलंदाज पठाण कशा प्रकारे टाकताय. सूरज पुन्हा एकदा तयार. खूपच सुंदर बॉल, एकच धाव. आणि HDPL साठी सेमीफायनल आणि फायनलच्या मॅच मध्ये अमन सिक्सर्स यांच्याकडून बॅट कव्हर भेटते. त्यांच्याकडून 2 मॅचला 2 स्पॉन्सरशिप आहे बॅट कव्हर, आणि हा चेंडूवर 2 धावा आल्या आहे. सूरज हे खूपच उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी करताय. समोरचा रेंज कितीही लांब सिक्स असू द्या, सूरज हे खूपच चांगल्या प्रकारे समोरच्या रेंज मध्ये खेळतात. पाहूया पठाण प्रयत्न तर करताय सूरजकडून लांब बॉल दिशेने बॉल टाकावा, परंतु सूरज प्रत्येक बॉल बॅटीवर घेऊन स्कोर करताय. पाहूया नेक्स्ट बॉल. आणि हा स्लो रन होता, चांगल्या प्रकारे टाकला होता, पण सूरजच्या एज लागून वनटी मध्ये बॉल डिक्लेअर केला आहे. 1 धाव. ओव्हर 2 ओव्हर 14, 10 बॉल 14. शेवटचे 10 चेंडू. आणि पुन्हा अजून एक चांगला उत्कृष्ट एक्सपिरियन्स बॉलर सिराज आणि आकिब, जे कालपासून खूपच फॉर्म मध्ये आहे. पाहूया आता हे शेवटचे 10 चेंडू कशा प्रकारे खेळू शकतात. खूपच सुंदर, खूपच सुंदर. जसं कालची जी बॅटिंग बाकी होती ती चालूच ठेवली आहे आकिब यांनी, आणि पहिल्याच बॉलच्या सिराजवर त्यांनी चौकार हाणलाय. पाहूया पुढचे शेवटचे 4 चेंडू सिराजचे कशा प्रकारे खेळून पाहताय आकिब. पुढ्यातला चेंडू होता, परंतु हा परफेक्ट रन होऊ शकला नसल्यामुळे हा बॉल डॉट आलाय. शेवटचे 3 चेंडू. पाहूया आकिब कसे खेळताय या ओव्हरचे. त्यांनी खूपच गचाळ क्षेत्ररक्षण केलं आहे, ज्यांना सेफ हँड बोललं जातं, पण त्यांच्याकडून आज कॅच सुटला आहे. कॅच डिफिकल्ट होता, परंतु प्रयत्न चांगले होते, पण काही वेळेस यश प्राप्त नाही होत, ते या ठिकाणी दिसलं आहे. पाहूया सूरज पुन्हा एकदा. सिराजन हा स्लो रन होता खूपच चांगल्या प्रकारे. खूपच सुंदर शॉर्ट बॉल टाकलाय स्लो रन प्रकारचा. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील. सिराजांनी चौका खाऊन
तरी 5च रन दिले. पाहूया शेवटचा चेंडू सूरज पवार. खूपच सुंदर बॉल टाकलाय सिराज यांनी. 5 बॉल मध्ये 5 रन दिले. 3 ओव्हर 19. शेवटची ओव्हर. कुशल. पाहूया शेवटचे 5 चेंडू या इनिंग मधील. स्ट्राईक वरती फॉर्मर मधले आकिब. पहिला चेंडू. अंपायर यांनी नो दिलाय आणि एक सिंगल धाव. नो आहे का? फ्रीट. खूपच चेंडू पटकावर टोलावला होता. आकिबाने कव्हरच्या ठिकाणी 2 धाव. 2 धावा. कुशल यांच्या 1 बॉलवर 4 धावा आल्या. पाहूया शेवटचे 4 चेंडू कशा प्रकारे टाकू शकतात. आकिब कशा प्रकारे बॉल टोलवत आहे. स्वेअर चेंडू. स्वेअर मारा. पाहूया अंपायर. वाईट धाव. वाईट. कुशल यांना लाईन भेटत नाही. ते कशा प्रकारे बॉल कुठे टाकावा त्यांना प्रयत्न तर चालू आहे. पण आकिब जे फॉर्मातले बॅट्समन आहे ते समजत आहे की त्यांच्या जवळ बॉल गेला ते पटकावणार असा टोलवणार बॉल की चेंडू सीमारेषा बाहेर जाण्याचे पूर्ण चान्सेस असतात. आता पाहूया शेवटचे 4 चेंडू बाकी आहे. कुशलनी पहिल्याच बॉलमध्ये 6 रन धावा दिल्या आहे. शेवटचे 4 चेंडू बघूया कशा प्रकारे ते टाकतील. आणि या चेंडूवर षटकार किंवा चौकार आणला तर आकिब यांच्याकडून आकिबला 200 रुपयाचं पारितोषिक. आणि या पारितोषिकाच्या नादामध्ये असं मला वाटतं की बॉल हा वरती गेला आणि ही ड्रॉप. ड्रॉप. खूपच गचार क्षेत्ररक्षक करताय. आधी अभि त्यांनी कॅच सोडली होती. त्यानंतर ही कॅच तर डिफिकल्ट होती पण ही शाहिद यांचीच होती. त्यांच्याकडून कॅच सुटली आणि त्याच्यावरती जो 1 रन नव्हता बाद होणार होता चेंडू पण आता 2 धावा भेटल्या. पाहूया शेवटचे 3 चेंडू. दोन धावा. आखी प्रत्येक बॉलला 1 रनाशिवाय वार्ताच करत नाही. प्रत्येक बॉलला 2 रन 2 रन 2 किंवा 4 अशाच प्रकारे ते फलंदाजी करताय. 1+1.
स्कोर 29. आकिब 8 बॉलला 13. कुशलाने 3 बॉल मध्ये धारण खर्चले. शेवटचे चेंडू बघूया 2 धावामध्ये किती येत आहे, 2 बॉल मध्ये किती येत आहे. अरे बाबा मेला काय केलं यांनाच कळत नाहीये. कशा प्रकारे फिल्डिंग केली, बॉल थ्रो, आणि हा कशा प्रकारे या ठिकाणी फक्त बॅट्समन स्वतःहून आउट होऊ शकतं ते तिकडे सूरज पवार यांनी दाखवून दिलंय. मिसअंडरस्टँडिंग झाली आणि एक ते रनआउट. फिल्डरने खूप प्रयत्न केले ते बॉल पर्यंत पोहोचायचे, ते पोहोचले तर नाही, पण त्यांच्या पायाखाली बॉल आदळला आणि तो बॉल पुढे पकडता पकडता कशा प्रकारे बॉल त्यांनी थ्रो केला आणि कुशलकडून तो बॉल ड्रॉप झाला होता, पण परंतु सूरज तिथपर्यंत पोहोचू नाही शकले आणि रनआउट. शेवटचा चेंडू आहे. कुशल यांनी 4 बॉलला 11 धावा दिल्या आहेत. 30 रन झाली आहे. आता पाहूया शेवटच्या चेंडू मध्ये आकिब एक काय करताय. हा खूप महत्वाचा चेंडू आहे. आकिब की कुशल कोण यावरती बाजी मारणार आहे, मूवी बटन की मास्टर ब्लास्टर. आणि हा परत टोलवला चेंडू आणि हा विनीच्या हातामध्ये थ्रो केला यामध्येच, आणि परत मिस फिल्डिंग, परत मिस फिल्डिंग. ओव्हर. वीस बॉल मध्ये 33 धावाची गरज. पाहूया मुंबई पलटण की मास्टर ब्लास्टर. आणि मुंबई पलटणनी याआधी 24 बॉल 25 करून नव्हते दिले. त्यांच्याकडे खूपच चांगला टॅलेंट आहे, खूपच चांगले फिल्डर आहे. त्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये ते फिल्डिंग, बॉलिंग आणि त्याचा कॉन्फिडन्स जो हाय झालाय ते प्रत्येक मॅच मध्ये दिसून येत आहे. आणि त्याचे टीम कॅप्टन आहे विनू कदम, हे कूल डाऊन, ते प्रत्येक 20 बॉल 33 धावा. 33. 20 बॉल मध्ये 33. बॅट्समन लवकरात लवकर यायचंय तुम्हाला. मास्टर ब्लास्टरने हा नवीन निर्णय घेतलाय. ओपनिंगला आहे विनीत आणि त्यांच्या समोर नॉन स्ट्राईकला आहे धोनी विनोद. धोनी हे नाव उगाच त्यांना दिलं नाहीये, तर त्या प्रकारे षटकार मारतात ना उंच उंच, त्यांना आज ते करून दाखवायचं आहे. षटकार आणि चौकार मारून मॅचला
मुंबई पलटूपासून लांब घ्यायचा प्रयत्न असेल त्यांचा, पाहूया. आणि अरविंद यांनी जी जादूगिरी केली आहे, फिरकी गोलंदाजी, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, स्टेटर वन, यॉर्कर, खूपच चांगल्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आहे. खूपच त्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय आणि त्यांचं एक म्हणणं गेलं की त्यांनी प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये एक विकेट काढून दिलाय आणि तो पण असा छोटा मोठा विकेट नाही, प्रत्येक टीमचा चांगला फलंदाज त्यांनी विकेट काढून दिलाय. पाहूया अरविंद टू विनीत कशा प्रकारे आता गोलंदाजी करतील अरविंद विनीत यांना. आणि पाहूया विनीत काय माइंडसेटने उतरले. 20 बॉलला 33 धावा. पहिला चेंडू अरविंद टू विनीत. पहिलाच चेंडू मी सांगितलंय अरविंद यांचा कॉन्फिडन्स एवढा हाय झालाय की ते फुल कॉन्फिडन्स प्रकारे चांगली बॉलिंग टाकताय. पहिलाच चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू पाहूया विनीत कशा प्रकारे खेळत आहे. हा आय थिंक एज लागला होता वाटतं विनीकडून. चेंडू सटकला आणि कॅच सुटली वाटतं. 2 बॉल निर्धाव. जेवढे बॉल डॉट होतील तेवढं प्रेशर मास्टर ब्लास्टर वरती येतील, पण विनीत यांच्याकडे चांगलाच एक्सपिरियन्स आहे. खूपच चांगले फलंदाजी करतात. पाहूया आता पुढील चेंडू अरविंद टू विनीत. आणि चांगलाच टोलावलेला चेंडू हा 2 दिशेने. पाहूया 2 धावा. 3 बॉल 2 रन. आणि मस्तान यांचा लूक पूर्ण एसजीपीएल मध्ये सर्वात चांगला जो लूक असेल मस्तान यांचा. खूपच सुंदर प्रकारे जे बॅटिंगला गेले होते त्यांची ऍक्शन हे पूर्ण आता मुंबईमध्ये दिसून येतील. त्यांची जी रील व्हायरल होईल 1 मिलियन 2 मिलियन व्हायरल होणार आहे. पाहूया आता, बघूया लाईक्स वर लाईक्स येतात. पुढील चेंडू 3 बॉलला 2 धावा आल्या. पाहूया पॉवर प्ले मध्ये काय होतंय. विनीत डेड बॉल. मागून किपरने काहीतरी बोललं वाटतं आणि विनीत यामध्ये डिस्टर्ब झाले. पाहूया पुढील चेंडू. खूपच सुंदर प्रकारे वो चेंडू. आणि अरविंद त्यांना काहीतरी म्हणताय, त्यांचं काहीतरी झालं होतं. खूपच सुंदर प्रकारे बॉल टाकला. हा विनीत त्यांना जराही कळला नाही. विनू कदम आणि उत्कृष्ट प्रकारे किपिंग यांनी केली आहे. विनू मिस मॅच सुरू व्हायच्या अगोदर सांगितलं होतं अरविंद यांनी प्रत्येक मॅच मध्ये खूपच चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती. पप्पू पिंटू आणि फलंदाजीला आले जॉन्टी.
विष्णू. पाहूया पुन्हा एकदा फुल धारदार गोलंदाज एकदम जोर जोरात मारा करतात ते. यॉर्कर 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 हेच त्यांचा निश्चय असतं आणि ते प्रत्येक बॉल यॉर्कर टाकायचा प्रयत्न असतो त्यांचा. आणि मग यॉर्कर पण असत असताना एकदम जोरदार. पाहूया विनू किपिंग मध्ये. पहिलाच बॉल बॅट्समन पासून खूपच दूर आणि हा डॉट. खूपच सुंदर बॉल टाकलाय विष्णू यांनी. धोनीला जराही काय कळलं नाहीये. पाहूया शेवटचे 3 चेंडू या ओव्हर मधील कशा प्रकारे ते टाकतील. धोनीने मारा करण्याचा प्रयत्न करताय पण त्यांना बॉलच समजत नाहीये कशा प्रकारे बॉल आउट स्विंग इन स्विंग होतोय. पाहूया पुढील चेंडू विष्णू धोनीवर देण्याचा. खूपच चांगला षटकार. 4 धावा 4 धावा 4 धावा. खूपच चांगला आहे. बॉल टोलवला होता यांनी. तीन बॉल मध्ये 4 धावा खरचल्या विष्णू यांनी. शेवटचे 2 चेंडू या ओव्हर मधील. पाहूया काय करतात धोनी विनोद. आणि त्यांना एक्सपिरियन्स येत आहे विकेटवर खेळायचा. ते त्याच ठिकाणी प्रॅक्टिस करतात. पाहूया पुढील बॉल आणि हा डॉट. विष्णू चांगल्याच प्रकारे जी गोलंदाजी करताय. बॅट्समनला पासूनच खूप दूर बॉल ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये ते यश आहे. त्याला यश मिळतंय. पाहूया शेवटचा चेंडू धोनी विनोद काय करतील. आणि हा सिंगल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला आहे. डिक्लेअर. पहिला चेंडू संतोष यांनी निर्धाव टाकलाय. पाहूया जॉन्टी कशा प्रकारे फलंदाजी करतील. चेक चेक. त्यांना फक्त बॅटिंगला पाठवायची देरी होती आणि त्यांनी ते करून दाखवलं. जॉन्टी
जॉन्टी यांनी खूपच चांगल्या प्रकारे षटकार आणलाय आणि मॅच मध्ये फेरबदल होण्याचे चान्सेस खूप वाढले आहे. खूपच चांगला लांबच षटकार आणि त्यांना पारितोषिकाचा भरमार झालाय. अजून एक षटकार मारला त्यांना 5-1 हे आकाशभाई यांच्याकडून भेटणार आहे. पाहूया काय होतंय. चौकार आहे की षटकार आहे. चौकार. प्रयत्न तर खूप चांगला होता परंतु यामध्ये फसले आहे जॉन्टी. 4 बॉल 13. 2 ओव्हर 4 बॉल 13. या ओव्हर मध्ये शेवटचा चेंडू धोनी विनोद. बघूया काय करताय संतोषे आणि हा घाणवला बॉल चांगला डिक्लेअर झोनच्या दिशेने काय सिंगल धाव. ओव्हर. शेवटच्या चेंडूमध्ये 19 धावाची गरज. 3 ओव्हर 14. 3 ओव्हर 14. एक फलंदाज बाद झालाय. शेवटच्या 5 चेंडूमध्ये 19 धावाची गरज आहे. पाहूया जॉन्टी ज्या आधी त्यांनी चौकार आणला होता. पाहूया या प्रकारे या ओव्हर मध्ये काय होऊ शकतंय का. आणि पुन्हा एकदा HDPL बॉय आकिब त्या प्रकारे गोलंदाजी करतील. पुन्हा एकदा चांगला आणला होता चेंडू. पाहूया काय होतंय. शाबाश क्या बात है. कंट्रोल नहीं हो पा रहा है. हमारी टीम को सपोर्ट करते हुए बहुत ही बढ़िया प्रदर्शन दिखा रहे हैं मुंबई पलटन. नेक्स्ट बॉल. और ये बॉल आकिब को पता है कहाँ बॉल डालने से कहाँ पे क्या कितना रन है. ये बॉल डिक्लेयर. जो बॉल हो जिस जगह पे टप्पे पे डाल रहा है बैट्समैन जो मार रहे तो डिक्लेअर झोन में ही जा रहा है. खूपच चांगल्या प्रकारे. पाहूया शेवटचे 3 चेंडू 17. तिन्ही चेंडू यांना षटकार हाणायचे. पाहूया काय होतंय. विनोद 7 बॉल 7. जॉन्टी 6 बॉल 7 रन. 3 बॉलला 17 धावा. पाहूया काय होतंय. आणि हा चेंडू चांगल्याच प्रकारे आणला होता आणि या प्रकारे कॅच आहे की पाहूया काय होतंय. आणि ही आकिबच्या गोलंदाजीवर कबीर यांनी उत्कृष्ट कॅच पकडली आहे. खूपच सुंदर जजमेंट कबीर यांचं. आणि या प्रकारे मला असं वाटतं की मुंबई पलटनच्या चेहऱ्यावर जे हसू दिसून येतंय असं कळून येतंय की ते फायनलला पोहोचले. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी लीग मॅचेस मध्ये प्रदर्शन दाखवून दोन बॉल मध्ये 17 आणि पॉइंट टेबलच्या प्रकारे बघायला गेलं तर ही मॅच ऑलमोस्ट 99% ही मुंबई पलटनच्या हातामध्ये आली आहे. आणि इथून ते फायनलच्या दिशेने आतमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतील. 2 बॉल 2 सिक्स वरती जॅक यांना 501 रुपयाचं पारितोषिक लागले. पाहूया काय होत आहे. आणि हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा होता आणि हा बॉल कबीरकडे. आणि याच प्रकारे शेवटचा चेंडू राहिला आहे. फक्त एक चेंडू आणि मुंबई पलटन फायनल मध्ये. फक्त फायनल मध्ये. आणि कबीरच्या चेहऱ्यावर जे हसू आहे ते सगळ्यांना दिसून येते की आम्ही फायनलला पोहोचलोय. जी त्यांची स्माइल आहे खूपच सुंदर प्रकारे. आणि तिकडे कोपऱ्यामध्ये सूरज पवार आणि हा खूपच प्रकारे. आणि यांचा जल्लोष बघा मुंबई पलटनचा. आणि त्यांचे कूल माइंड विनू कदम त्यांनी ज्या प्रकारे
त्यांच्या टीमला हँडल करून यंग प्लेअरला घेऊन जी मॅच जिंकली आहे खूपच उत्कृष्ट. अभिनंदन मुंबई पलटण.